आकाश पंडित भावसार हा तरुण जळगाव शहराच्या अयोध्यानगर परिसरातील अशोकनगर भागात राहत होता। आकाश जेमतेम 20 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले। वडिलांच्या निधनानंतर आकाश कमी अधिक प्रमाणात खचला, मात्र काही दिवसातच त्याने स्वतःला सावरले। लवकरच तो मोठ्या हिमतीने स्वबळावर उभा राहिला। जळगाव शहराच्या अजिंठा चौफुली परिसरातील ट्रान्सपोर्ट नगर भागात त्याने हर्षाली ट्रान्सपोर्ट या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला। या व्यवसायातून त्याने गगनभरारी घेतली। व्यवसायाच्या माध्यमातून आकाशच्या हातात पैसा खुळखुळू लागला होता। ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू असताना आकाशने व्याजाने पैसे देण्याचा व्यवसायही सुरू केला होता असे म्हटले जाते। आकाशवर लक्ष्मीची कृपा असताना त्याची पूजा नावाच्या तरुणीवर प्रेम जडले। आकाश आणि पूजा यांच्यातील संभाषण दिवसेंदिवस वाढत गेले। संभाषणातून सहवास आणि सहवासातून दोघांचे एकमेकांवर प्रेम घट्ट होत गेले। दोघांनी एकमेकांसोबत प्रेमविवाह करण्याचा आनावा घेतला। आकाश आणि पूजा भिन्न समाजाचे होते, मात्र जातीपातीच्या भीती तोडून व समाजातील काही नातेवाईकांचा विरोध झुगारून दोघांनी एकमेकांसोबत सन 2018 मध्ये प्रेमविवाह केला। प्रेमविवाहानंतर आकाशची प्रेयसी पूजा त्याची रीतसर पत्नी झाली होती। पत्नीच्या रूपात पूजा त्याच्या घरी राहण्यास अर्थात संसार करण्यास आली। आकाश सोबत पूजाने लग्न करण्यास तिच्या माहेरचा काही नातेवाईकांचा विरोध होता। त्यात तिचा मावस भाऊ अजय मंगेश मोरे याचा या लग्नाला विरोध होता असे म्हटले जाते। पण सर्व विरोध झुगारून आकाश आणि पूजा एकमेकांचे जीवनसाथी झाले। बघता बघता दोघांचा संसार फुलत आणि बहरत गेला। दोघांच्या संसार वेलीवर सुरुवातीला एका पुत्ररत्नाचे आगमन झाले। त्यांनी त्याचे नाव श्री असे ठेवले। दोघांच्या लग्नानंतर नवलाईचे 9 दिवस भुरकून निघून गेले। पहिले पुत्ररत्न झाल्यानंतर दोघांच्या संसारात काही ना काही कारणावरून कुजबूज चालू झाली। या कुजबुजीला वैतागून पूजा तिच्या माहेरी निघून गेली। ती माहेरी निघून गेल्यानंतर तिचा मावस भाऊ अजय मोरे तिच्या संपर्कात आला। अजय हा नात्याने पूजाचा मावस भाऊ असला तरी त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली। या चर्चेची धग तिच्या पती आकाशपर्यंत गेली आणि त्याच्या मनाचा भडका उडाला। पूजा आणि अजय यांच्यातील चर्चेने आकाशच्या मनात संशयाने जागा घेतली। त्यामुळे त्याने तिच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली। काही दिवसांनी वाद कमी अधिक प्रमाणात सौम्य झाल्यानंतर ती पुन्हा आपल्या सासरी आकाशकडे राहण्यात आली। अजयच्या विषयावरून दोघा पती पत्नीत पुन्हा वादाचे ठिणगे पडू लागली होती। दोघा पती पत्नीमधील वाद पोलिसात गेला। पोलिसांनी दोघांमध्ये समेट घडवून आणला। समेट घडल्यानंतर पुन्हा दोघे गुन्ह्यागोविंदाने आपल्या संसाराला लागले। दरम्यानच्या कालावधीत आकाश आणि पूजा यांचा संसार वेलो दुसरे पुत्ररत्न झाले। त्यांनी त्याचे नाव मित असे ठेवले। अधूनमधून कमी अधिक प्रमाणात आकाश आणि पूजा या पती पत्नीमध्ये धुसफूस सुरूच होती। त्यामुळे आकाशची आई तिच्या विवाहित मुलीकडे भुसावळ तालुक्यात राहण्यात निघून जात असे। आकाशच्या आईच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली असल्यामुळे तिला घरातील वाद सहन होत नव्हता। त्यामुळे ती अधूनमधून मुलीकडे राहण्यात जात होती। दोघा पती पत्नीत अजयच्या विषयावरून निर्माण होणारा वाद कधी कधी उफाळून येत होता। त्यामुळे एके दिवशी संतापाच्या भरात आकाशने अजयला 14वे रत्न दाखवले, अर्थात चांगला चोप दिला। तेव्हापासून अजयच्या मनात आकाशबद्दल चीड निर्माण झाल्याचे म्हटले जाते। आकाशला एके दिवशी चांगली अद्दल घडवायची असे अजयला राहून राहून वाटत होते। काळ पुढे पुढे सरकत होता। पूजा आता पूर्णपणे आपल्या संसारात रमण झाली होती। दोघांच्या संसारात अजय हा विषय जवळपास संपला होता, मात्र आकाशने दिलेला मार अजय विसरला नव्हता। आकाशला जन्माची अद्दल घडवायची असे अजयने मनाशी निश्चित केले आणि आपल्या मनातील विचार त्याचा मित्र सोनू गोपाल चौधरी याच्याकडे बोलून दाखवला। अजयला जीवे ठार करण्यासाठी त्याने सोनूची मदत घेण्याचे ठरवले। सोनूने अजयच्या विचाराला सहमती दर्शवली। त्यासाठी सोनूने आपल्याजवळ असलेल्या पिस्टलने आकाशला ठार करण्याचे नियोजन केले। दिनांक 3 मे 2025 वार शनिवार या दिवसाची पहाट आणि रात्र आकाशच्या जीवनातील अखेरची ठरली। या दिवशी अजयने सोनूसह त्याच्या साथीदाराच्या मदतीने आकाशचा काटा काढण्याचे निश्चित केले। त्या दिवशी सायंकाळी अजय मोरे, सोनू चौधरी आणि एक अल्पवयीन मुलगा असे तिघे मिळून तलावाच्या टँकवर मद्यपान करत होते। मद्यपान करताना अजय आणि सोनू या दोघांनी मिळून आकाशचा खात्मा करण्याचे ठरवले। त्यांनी नियोजन सुरू केले। या नियोजनाची सूत्रे अजयकडून सोनूने आपल्या हाती घेतली। बराच वेळ तिघे जण मेहरून टँकवर मद्यपान करत होते। त्यानंतर तिघे जण ते राहत असलेल्या कासमवाडी परिसरात अंधार पडल्यानंतर आले। कासमवाडी परिसरात एका झाडाखाली असलेल्या बाकावर पुन्हा तिघे जण सोबत बसले। यावेळी अजय पुन्हा बियर पिण्यास बसला। आज आकाशला पिस्टलच्या गोळीने ठार करायचे हे सोनूच्या मनात होते, मात्र तरी देखील पर्यायी व्यवस्था म्हणून कोयता सोबत बाळगण्याचे त्यांनी नियोजन केले होते। सोनूच्या मनातील विचार केवळ अजयला चांगल्या प्रकारे माहिती असला तरी प्लॅनचा रिमोट केवळ सोनूकडेच होता। काही वेळाने अजयच्या ओळखीचा अजून एक अल्पवयीन मित्र त्या ठिकाणी आला। नंतर आलेल्या अल्पवयीन मुलाला सोनूने त्याच्या एका परिचिताकडे जाऊन कोयता घेऊन येण्याचे फरमान सोडले। त्या अल्पवयीन मुलाने निमूटपणे ठरलेल्या ठिकाणी जाऊन हाती पडलेला कोयता कापडात गुंडाळून आणला आणि सोनूच्या हवाली केला। पिस्टलसह गरज पडल्यास प्रसंगी अतिरिक्त हत्यार म्हणून कोयता हाती पडल्यानंतर सोनूने सगळ्यांना आपल्यासोबत चालण्याचे फरमान जारी केले। त्यावेळी रात्रीचे 9:30 वाजले असावेत। अजय, सोनू आणि दोघे अल्पवयीन असे चौघे जण सोनूच्या इशाऱ्यावर त्याच्यासोबत दुचाकीवर जाण्यास निघाले। कुठे जायचे आहे, काय करायचे आहे, कसले नियोजन करायचे आहे हे सर्व सोनूला माहिती होते। सोनू फक्त अजयकडून आकाश राहत असलेल्या घराचा पत्त्याची गरज होती, मात्र अजयला आकाशच्या घराचा पत्ता नीट सांगता येत नव्हता। सोनूच्या ताब्यातील ॲक्टिवा गाडीवर चौघे जण पुढे जाण्यास निघाले।
एसटी वर्कशॉप जवळ असलेल्या मद्याच्या अड्ड्यावर सोनूने गाडी उभी केली। काही वेळाने ते सोनूच्या घरी गेले। त्यानंतर अजयने चेतन रवींद्र सोनार या मित्राला फोन करून त्याच्या एका परिचिताला डबल सीट घेऊन येण्यास सांगितले। काही वेळातच चेतन याने त्या परिचिताला स्प्लेंडरवर डबल सीट बसून आणले। अजयने त्या परिचिताला आकाशच्या घराचा पत्ता विचारला, मात्र त्या परिचिताला आकाशच्या घराचा माहिती नव्हता। त्यामुळे चेतन सोबत आलेल्या त्या परिचिताला सर्वांनी वाटे सोडून देत त्याची सुटका केली। आकाश भावसार याच्या घराचा पत्ता काही केल्या कुणाला समजत नव्हता। त्यामुळे आकाश राहत असलेल्या परिसरात थेट जाऊन लोकांना विचारून घर शोधण्याचे अजय आणि सोनू यांनी ठरवले। सोनूच्या ताब्यातील ॲक्टिवा आणि चेतनच्या ताब्यातील स्प्लेंडर अशा दोन्ही वाहनावर बसून पाचही जण आकाशचे घर शोधण्यासाठी तो राहत असलेल्या अयोध्यानगर परिसरात गेले। त्यावेळी रात्रीचे जवळपास 10:30 वाजले होते। या गल्लीतून त्या गल्लीत सर्वांनी चक्रा मारल्या, मात्र अजयला आकाशचे घर आठवत नव्हते, सांगता येत नव्हते आणि लवकर सापडतही नव्हते। अखेर एका गल्लीत गेल्यावर एका बंद घराचा दरवाजा सोनूने वाजवला। यावेळी सावधगिरीचा उपाय म्हणून अजय आणि त्याच्यासोबत असलेला एक अल्पवयीन मुलगा असे दोघे जण त्या घरापासून लांब उभे राहिले। त्या घरासमोर चेतन आणि दुसरा अल्पवयीन मुलगा असे दोघे थांबून होते। सोनूने दार वाजवले, नेमके तेच घर आकाशचे निघाले, मात्र तो घरी नव्हता। घराचा दरवाजा वाजवून देखील आतून कुणी उघडत नव्हते। मात्र त्या घराच्या बाजूच्या खिडकीत सोनूला एक विवाहिता दिसली। सोनूने त्या विवाहितेला आकाशचे भावसारचे घर कोणते आहे अशी विचारणा केली। त्यावर तिने घराची कडी बाहेरून लावली असल्याचे सांगत दाराची कडी बाहेरून उघडण्यास सांगितले। सोनू सोबत असलेल्या अल्पवयीन मुलाने त्या घराची बाहेरून लावलेली कडी उघडली। दार उघडल्यानंतर ती विवाहिता बाहेर आली। हेच घर आकाशचे असून काय काम आहे असे त्या विवाहितेने सोनूला विचारले। ती विवाहिता आकाशची पत्नी पूजाच होती। प्रसंगावधान राखत सोनूने पूजाला म्हटले की आम्हाला आमची गाडी गहाण ठेवून आकाशकडून व्याजाने पैसे घ्यायचे आहेत। त्यावर पूजाने त्याला सांगितले की आम्ही पूर्वी व्याजाने पैसे देत होतो, मात्र आता आम्ही देत नाही। आकाशचा नेमका ठाव ठिकाणा मिळवण्यासाठी सोनूने त्याला फोन लावण्यास पूजाला सांगितले। पूजाने साध्या मनाने तिचा पती आकाशला तिच्या मोबाईलचा स्पीकर ऑन करून फोन लावला। तुम्ही कुठे आहात असे विचारत आपल्या घरी कोणीतरी 2 मुले आली आहेत। ती मुले गाडी गहाण ठेवून व्याजाने पैसे मागत असल्याचे त्याला सांगितले। त्यावर पलीकडून आकाशने त्याच्या घरी आलेल्या सोनू सोबत स्पीकर ऑन केलेल्या फोनवर बोलणे चालू केले। त्याने सोनूला तुझे नाव काय, तुझ्या माझ्याकडे कुणी पाठवले, माझ्या घराचा पत्ता तुला कुणी दिला असे विविध प्रश्न विचारले। त्यावर सोनूने आकाशला एवढे सांगितले की मला गाडी गहाण ठेवून व्याजाने पैसे हवे आहेत। त्यावर पलीकडून आकाशने सोनूला सांगितले की मी कालिका माता मंदिराजवळ श्री प्लाझा जवळ असलेल्या A1 भरे सेंटर जवळ उभा आहे, या ठिकाणी मला भेटायला ये, आल्यावर आपण सविस्तर बोलू। काही भानगड झाली आहे का असा भाबडा प्रश्न पूजाने तिचा पती आकाशला घाई गडबडीत फोनवर विचारला। त्यावर पलीकडून काही नाही असे म्हणत त्याने फोन कट केला। या सर्व घडामोडी दरम्यान सावधगिरी बाळगत अजय आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार असे दोघे घरापासून लांब उभे होते। घरासमोर पूजाचा ओळखीचा जवळचा नातेवाईक चेतन सोनार दिसतात तिने त्याला ओळखले। त्यावर तिने त्याला काही भानगड झाली आहे का अशी विचारणा केली। त्यावर त्याने तिला काही टेन्शन नाही असे म्हणत काढता पाय घेतला। मात्र त्याच वेळी पूजाने अजयलाही पाहिले। सोनूला पुढे करून अजय मागे लपून उभा असल्याचे पूजाच्या लक्षात आले। अजयला पाहता तिच्या मनात शंकेची पाल चुकली। आपल्या पतीसोबत काहीतरी अघटित होणार अशी शंका तिला सतावू लागली। सर्वजण लगबगीने एका पाठोपाठ दुचाकीवरून जात असल्याचे बघून पूजाला काहीतरी गडबड असल्याची शंका आली। तिने लगेच पती आकाशला सावध होण्याचा इशारा देण्यासाठी एका पाठोपाठ सलग 2 ते 3 वेळा फोन केले, मात्र आकाशचे दुर्दैव असे की त्याने पत्नी पूजाचा एकही फोन त्यावेळी उचलला नाही। चेतन चालवत असलेल्या स्प्लेंडर गाडीवर एक अल्पवयीन आणि सोनू चालवत असलेल्या ॲक्टिवा गाडीवर त्याच्या मागे दुसरा अल्पवयीन आणि त्याच्या मागे ट्रिपल सीट अजय असे 5ही जण जाण्यास निघाले। वाट्यात सोनूने धावत्या गाडीत त्याच्या जवळ असलेला कोयता डबल सीट बसलेल्या अल्पवयीन मुलाकडे दिला। काही झाले तर तो त्याला मार एवढेच त्या अल्पवयीन मुलाला सांगितले। कुणाला मारायचे, कशासाठी मारायचे हे चेतनसह दोघं अल्पवयीन मुलाला माहीतच नव्हते। त्यामुळे हातात कोयता घेतलेल्या त्या अल्पवयीन मुलाने चेतनला काय झाले असे विचारले असता त्याने मला माहिती नाही असे त्याला सांगितले। रात्रीचे 11 वाजले होते। तेवढ्यात 5ही जण आकाशच्या समोर A1 भरती सेंटर जवळ साक्षात यमराजाच्या रूपात हजर झाले। त्यावेळी आकाश सोबत 2 मुले उभी होती। त्यांपैकी पांढरा शर्ट आणि काळे पॅन्ट घातलेला हाच आकाश आहे का असा प्रश्न सोनूने अजयला केला। त्यावर अजयने हाच आकाश आहे असे उत्तर सोनूला दिले। सोनूकडून अपेक्षित उत्तर मिळतात सोनूने थेट आकाशच्या शर्टाची कॉलर पकडली। आकाशला काही समजण्याच्या आज सोनूने त्याच्या कमरेला लावलेले पिस्टल बाहेर काढले। आकाशच्या डोक्याच्या दिशेने पिस्टल रोखून सोनूने गोळी झाडली। नेमके त्याच वेळी ती गोळी पिस्टलमध्ये अडकली, मात्र मोठा आवाज झाला। पिस्टलमध्ये अडकलेल्या गोळीचा आवाज ऐकून आकाशच्या सोबत असलेली दोन्ही मुले घटनास्थळावरून भरे सेंटरच्या दिशेने घाबरून पळाली। पिस्टलची गोळी अडकल्याने फायर झाली नाही, मात्र आवाज झाला। त्यामुळे सोनूने आकाशला जमिनीवर खाली पाडले। त्याच वेळी अजयने त्याच्या कमरेला लावलेला चाकू बाहेर काढला। तो चाकू अजयने आकाशच्या पाठीवर जोरात मारला। सोनूने त्याच सोबत गाडीवर बसलेल्या अल्पवयीन मुलाला वाटेत कोयता दिला होता। त्या कोयत्याने आकाशला मारण्यास सोनूने त्याला सांगितले। त्यामुळे त्या अल्पवयीन मुलाने आकाशच्या कमरेवर पाठीमागे व कमरेच्या बाजूला कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली। पुढच्या क्षणी सोनूने आकाशला जमिनीवर लोळवले। कोयत्याने वार करणारा अल्पवयीन बाजूला होताच अजयने आकाशच्या छातीमध्ये चाकू खुपसला, मात्र तो चाकू आकाशच्या छातीमध्ये अडकला। आकाशच्या छातीमध्ये अडकलेला चाकू अजयने पूर्ण ताकदीने बाहेर ओढून काढला। त्यानंतर अजयने आकाशच्या डोक्यावर, हातावर, पायावर आणि मांडीवरही वार केले। आकाश आता पूर्णपणे अजय आणि सोनूच्या तावडीत सापडला होता।
जखमी अवस्थेतील विव्हळणारा आकाश अजयकडे दयेची भीक मागत होता. अजय मला माफ कर, अजय माझ्याकडून चूक झाली असे आकाश वारंवार अजयला सांगत होता. मात्र चिडलेला अजय समजण्याच्या पलीकडे गेला होता. आकाशने यापूर्वी केलेली मारहाण अजयच्या जिव्हारी लागली होती. आता वेळ अजयची होती. जीव वाचवण्यासाठी आकाश पूर्ण ताकदीनिशी कसाबसा उठून उभा राहिला आणि श्री प्लाझाच्या दिशेने पळू लागला. आकाश पळत सुटल्याचे बघून याला सोडू नका, नाहीतर हा आपल्याला नंतर मारून टाकेल असे अजय ओरडला. मात्र घटनास्थळावर जास्त वेळ थांबणे चुकीचे ठरेल असा अंदाज सोनूने व्यक्त केला आणि लागलीच पलायन करण्याचे ठरवले. सोनूने काढता पाय घेण्याचे ठरवल्यामुळे सर्वजणांनी तेथून निघून जाण्याचे निश्चित केले. स्प्लेंडर गाडीवर चेतन आणि एक अल्पवयीन, तसेच ॲक्टिवा गाडीवर सोनू, अजय आणि दुसरा अल्पवयीन मुलगा असे 5ही जण काळे पेट्रोल पंप, एसटी वर्कशॉप, नेरी नार्गा मार्गे इच्छादेवी मंदिराकडून पाचोरा शहराच्या दिशेने पळून गेले. वाटेत संशयित आरोपींनी त्यांच्याकडे हत्यार वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देत कपडे लपवून ठेवले. या घटनेदरम्यान आकाशची आई कोकिळा आपल्या मुलीकडे वरंगाव येथे मुक्कामी गेली होती. घरी त्याची पत्नी पूजा एकटीच होती. या घटनेची माहिती परिसरात पसरण्याचा वेळ लागला नाही. रक्ताच्या थारोळ्यातील जखमी आकाशला नातेवाईकाच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी उपस्थित झाले. सहकाऱ्यांना तपासकामी महत्त्वाच्या सूचना दिल्या. आकाशचा धारदार शस्त्राने खून झाल्याची माहिती त्याची आई कोकिळा भावसार यांना नातेवाईकाकडून समजली. माहिती मिळतात त्याची आई व बहीण या दोघी मायलेकी तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येण्यास निघाल्या. रुग्णालयात दाखल आकाशला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले होते. आपल्या मुलाचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह बघून त्याच्या आई व बहिणीने हंबरडा फोडला. रात्रीच्या वेळी रुग्णालयातील या माय लेकींचा आक्रोश बघून उपस्थितांचे काही क्षणासाठी हादरले होते. मयत आकाशची आई कोकिळा भावसार यांनी त्याची सून पूजा घटनास्थळी घटना बघून भीतीपोटी पळून जाणारे त्यांचे दोघे मित्र आणि इतरांकडून घटनाक्रम समजून घेतला. आपल्या सुनेने आकाशचे लोकेशन मारेकऱ्यांना दिल्याचा समज मयत आकाशच्या आईसह बहिणीचा झाला. त्यामुळे गैरसमजून सून पूजाला संशयाच्या पिंजऱ्यात ओढण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे कोकिळा भावसार यांनी शनीपेठ पोलीस स्टेशनला सुरुवातीला अजय मंगेश मोरे, चेतन रवींद्र सोनार आणि 3 ओळखी अशा 5 संशयितांच्या विरोधात फिर्याद दिली. अजय मोरे, चेतन सोनार आणि दोघे अल्पवयीन असे 4 जण शिरसोले रस्त्यावर असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी तांत्रिक विश्लेषणासह खबऱ्याकडून समजली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 4 ताब्यात घेतले. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.